तर व्हिडिओ बनवायला वेळच मिळत नाही आहे। खरं तर भरपूर व्हिडिओज आहेत असे बनवण्यासारखे। तर तुम्हाला माहितीच आहे की संक्रांतीच्या दिवशी माझ्या मुलाला कशा प्रकारे मांजा लागला होता, तर त्याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। तर बघा, आता बरेचसे नातेवाईक, त्याचे मित्र मंडळी वगैरे सर्व काही जण बघायला येतात आणि वेळ मला पुरत नाही। तर बघा, नारळसुद्धा अशा प्रकारे खराब झालेलं होतं, मी ते बदलून टाकलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अन्नपूर्णा मातेची मी पूजा कशा प्रकारे केलेली आहे आणि शनिवारी एकादशी आहे आणि विष्णू भगवानांची पूजा करायची आहे, विठ्ठल रुक्माईची पूजा करायची आहे आणि बाळगोपाळ म्हणजे बाळकृष्णांचं बोरनान करायचं आहे। तर त्याकरताच मी थोडीफार खरेदी करण्यासाठी या शॉपमध्ये म्हणजे मॉलमध्येच आलेली आहे। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। तर बघा, आता दिवस उगवला, दिवसाची कामं झालेली आहेत आणि दुपारून आम्ही अशा प्रकारे या मॉलमध्ये आलेलो आहोत। तर म्हटलं चला, आता आपल्याला बाळगोपाळ म्हणजे आपल्या देवघरामधील बाळकृष्ण यांचं बोरनान करायचं आहे। खरं तर आपण प्रत्येकानेच केलं पाहिजे। प्रत्येकाच्या घरामध्ये मुलं असतात किंवा नसतात आणि असले बी तर मुलं खूप मोठी झालेली असतात, परंतु आपल्या देवघरामध्ये सर्वात लहान बाळ म्हणजे आपले बाळकृष्ण भगवान असतात आणि त्यांचं खरं आपण पूजन केलं पाहिजे, त्यांचं बोरनान केलं पाहिजे। तर चला, आता पहिले बघूया मी खरेदी काय काय केलेली आहे। तर मी बघा, टॉयलेटसाठी अशा प्रकारे बिहाइंड ब्ल्यू म्हणून लिक्विड वापरते आणि त्याच्यानंतर स्टेनी क्लीनर म्हणून फरचीचं लिक्विड वापरते, नाईट क्रीम आणि अशा प्रकारे बॉडी लोशन। तर हे मोदी केअरचेच प्रोडक्ट्स आहेत आणि त्याचबरोबर काही थोडीफार खरेदी केलेली आहे। तर माझ्या मुलीला थोडंसं म्हणजे काहीतरी खावंसं वाटलं म्हणून तिने अशा प्रकारे पोंगे तळले। तर हे सुद्धा मी मॉलमधून आणलेले आहेत। तर नागलीचे आहेत, काही तांदळाचे असतील बहुतेक। तर असं बरंचसं काही। तर मी तिचं शूटिंग करत होते, ते तिला आवडत नव्हतं आणि मी म्हटलं ठीक आहे, तुझा चेहरा दाखवत नाही पण नॉर्मली काढते। त्याच्यानंतर तिने बघा अशा प्रकारे कलर्स वगैरे घेतलेले आहेत आणि काही वस्तू घेतल्या। त्याच्यानंतर मी जी काही फळं आणली होती तर ते अशा पद्धतीने पाण्यामध्ये टाकलेली आहेत आणि चहापत्तीसुद्धा आणली होती, तर मी ती थोडी मिक्स केलेली आहे। तर आम्ही सुरुवातीला जी आणली होती रेड लेबलमधली, तर थोडी वेगळी होती आणि ही थोडी जास्त कडक आहे। तर असं मिक्स केलेलं आहे। सुरुवातीला मी खरं परिवारात चहापत्ती बऱ्याचदा वापरायची, परंतु आता तीसुद्धा बरोबर येत नाही म्हणून मी अशा प्रकारे रेड लेबल वापरायला लागलेली आहे। तर जी फळं आणली त्याच्यामध्ये थोडंफार मीठ, काहीमध्ये सोडाखार अशा प्रकारे स्वच्छ करून घेतली। त्याच्यानंतर फुलं तर भरपूर आणलेली आहेत। बघा, आता शुक्रवारची पूजा आहे, उद्या परत एकादशी आहे, नंतर 26 जानेवारी। तर त्याकरता मला फुलं हवी होती म्हणून फुलं अशा प्रकारे मी आणून छान प्रकारे निवडून ठेवली आणि टेरेसवर आली ती मी खरं निर्माल्य टाकण्यासाठी। तर बघा, पुदिना किती सुंदर कलरमध्ये झालेला आहे, अगदी ग्रीन असं त्याचा कलर झालेला आहे। त्याच्यानंतर कांद्याची पात आणि इथे बघू शकता मोहरीची फुलंसुद्धा आलेली आहे। तर मला आता सरस्वती पूजनाला ती लागतीलच। तर भरपूर ठिकाणी अशा प्रकारे झाडं उगलेली आहेत आणि आज खरं तुळस तोडायची होती, कारण एकादशीच्या दिवशी आपण तुळस तोडू शकत नाही। खरं तर ज्या आपण तुळशीचे पूजन करतो ना, तीच खरं पूजनीय असते, बाकींची आपण तोडू शकतो, पण ठीक आहे म्हटलं। दिवसांपूर्वी लावलेल्या जास्वंदाची वाढसुद्धा खूप छान झाली। त्याच्यानंतर या वालाच्या शेंगा आहेत। तर बघा, ह्या वालाच्या वेलाला सुद्धा भरपूर आता फुलं यायला लागलेली आहेत आणि खरं हे 3-4 वर्षापूर्वीचंच आहे। खरं दरवर्षी मी काय करते, याच्या फांद्या कट करते आणि राहू देते आणि शेंगा जर आल्या तर शेंगांचं रोप तयार करत असते। तर आता 3 वर्षापासून तर मला हे वेल बघायलाच मिळतो आणि अगदी छान लागतात चवीला सुद्धा। त्यानंतर हे बघू शकता कापसाचं झाड उगलेलं आहे आणि त्याला अशा प्रकारे बोंडंसुद्धा आलेली आहेत आणि मी याच्यातील थोडाफार कापूससुद्धा तोडलेला आहे। त्याच्यामध्ये अजून हे बघू शकता, तर हे जे कीटक असतात, बारीक बारीक उडणारे किडे असतात, तर ते पकडण्याचं हे साधन आहे। तर अशा प्रकारे आपण एका काठीला ते लावू शकतो। तर बघा, यामधून ते मध्ये जातात आणि या प्लास्टिकमध्ये अडकतात। तर असं मी 2 ठिकाणी लावलेलं आहे। तर शेतांमध्ये सुद्धा अशा प्रकारे लावलं जातं। शुक्रवारच्या दिवशी ज्यावेळेस मी मार्केटमध्ये गेली होती, तर काही साहित्य वगैरे घेण्यासाठी आणि फुलं वगैरे, तर अशा प्रकारे मी ते यंत्र आणलेलं आहे। तर बघू शकता पूर्ण चिन्ह आहे त्याच्यामध्ये, शुभचिन्ह म्हणतो आपण त्यांना। तर त्यांचेसुद्धा आज मी पूजन केलेलं आहे। त्याचबरोबर सरस्वती मातेचा यंत्र आणि मंत्र असं सुद्धा आहे।
तर हे एक 65 रुपयाला मिळालेलं आहे आणि 45 रुपयाला. आणि हे जी आहे तर कुलस्वामिनी प्रसन्न असं लिहिलेलं आहे याच्यावर आणि शुभचिन्हसुद्धा आहेत. तर हे सुद्धा 120 रुपयाला मला मिळालेलं आहे. तर आपण रांगोळी काढण्याऐवजी अशा प्रकारे सुद्धा ठेवू शकतो. बघा, ज्यावेळेस आपण रांगोळी काढतो आणि आपल्या ज्या रेषा असतात तर त्या मागे पुढे आणि थोड्या खराब पण दिसतात, परंतु आपण अशा प्रकारे जर मोल्ड घेतले किंवा काही जरी आपण छापे जरी आणले तरी ते दिसायला खूप सुंदर दिसतात. तर याच्यावर जे लिहिलेलं आहे तर कुलस्वामिनी प्रसन्न म्हणजे बघा, आपल्याकडून बऱ्याचदा काय होतं, मंत्र म्हटल्या जात नाही. तर नामस्मरण करतेवेळी आपण अशा प्रकारे जर हे वाचलं तर आपल्याकडून आपल्या कुलस्वामिनीचं नामस्मरण म्हणजे केलं जातं. तर म्हणून आपण अशा प्रकारचे सुद्धा मोल्ड आपल्या घरामध्ये, आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतो. तर मी बघा अशा प्रकारची आज छोटीशी ही खरेदीसुद्धा केलेली आहे. आणि आता वैभव लक्ष्मीचे उपवास सुरू आहे, त्याच्यामुळे मी सायंकाळची पूजा मांडली आणि त्या ठिकाणीसुद्धा अशा प्रकारे ते ठेवलेलं आहे. तर बघा, पूजा करतेवेळी माझ्याकडून कुलस्वामिनी प्रसन्न, श्री कुलस्वामिनी प्रसन्न आपण असं म्हणत असतो. तर शुक्रवारची ही माझी वैभवलक्ष्मीची पूजा आणि या ठिकाणी यंत्राची पूजा, त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेची सुद्धा आज पूजन केलेलं आहे. सायंकाळच्या वेळेस अशा प्रकारे वैभवलक्ष्मी मातेचे पूजन झालेले आहे. आता शनिवारचा दिवस आता उगवणार आहे. तर आणि शनिवारच्या दिवशी आहे एकादशी आणि एकादशीची पूजा मी कशा पद्धतीने केलेली आहे. तर बघा, आज विठ्ठल रुक्माई यांची पूजन करायचे आहे आणि आपल्या देवघरामधील बाळकृष्णांचं बोरनानसुद्धा करायचं आहे. तर आज एकादशी आहे. एकादशी तिथीला अत्यंत महत्त्व असतं आणि आपण विष्णू भगवान, माता लक्ष्मी, विठ्ठल रुक्माई यांचे, विष्णू भगवान यांचे पूजन करत असतो. तर त्याकरता मला जे साहित्य हवं आहे ना, मी ते अशा पद्धतीने ठेवून घेतलं म्हणजे वेळेवर धावपळ होणार नाही. आणि आजच्या या तिथीला जास्त करून तिळीच्या वस्तूंना महत्त्व आहे. म्हणजे स्नान करतेवेळी तीळ टाकणे, अंगाला उठणं म्हणून तिळीचा वापर करणे, खाण्यामध्ये तिळीचा वापर करणे, दानधर्मामध्ये तिळीचा वापर करणे, सूर्य देवतांना अर्घ्य देण्यासाठी तिळीचा वापर करणे आणि होम हवनमध्ये सुद्धा तिळीचा वापर करणे. तर अशा प्रकारे आजच्या दिवसाला तिळेचं महत्त्व आहे. याला षटतिला एकादशी असं नाव देण्यात आलेलं आहे. तर आपण 6 प्रकारे तिळाचं दान करू शकतो किंवा तीळ वापरू शकतो. तर मी विष्णू भगवान आणि विठ्ठल रुक्माई यांचं पूजन अशा प्रकारे केलेलं आहे. तर सुरुवातीला मी काय केलं, पाणी घेतलेलं आहे, स्वच्छ पाण्याने स्नान घातलेलं आहे. त्याच्यानंतर कच्च्या दुधाने स्नान घातलेलं आहे आणि थोडी हळदसुद्धा टाकली होती देवी देवतांवर. त्याच्यानंतर जे काही बाळकृष्ण भगवान आहे त्यांचा विधीनुसार मला पूजन करायचं होतं. तर मी अशा प्रकारे विठ्ठल आणि रुक्माई यांचं पूजन केलेलं आहे. तर बघू शकता, तांबणामध्ये मी बरीचशी फुलं ठेवलेली आहे. त्यामध्ये तुळशीपत्र अर्पण केलेली आहे. तर ही तुळशीपत्र मी आदल्या दिवशी तोडून ठेवली होती. त्याच्यानंतर हलव्याचे दागिनेसुद्धा घातलेले आहेत. तर मी हे हलव्याचे दागिने संक्रांतीनिमित्त बनवलेलेच होते. तर म्हटलं चला आपण आज विष्णू भगवान यांनासुद्धा अशा प्रकारे आपण जी माळ बनवलेली आहे ती घालूया. तर बघा, आपले बाळकृष्ण भगवानसुद्धा अति सुंदर दिसत आहे आणि त्यांना आज मी गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेला आहे आणि त्यांचा जो डोक्यावर फेटा आहे तो सुद्धा गुलाबी फुलांचाच आहे. तर अशा प्रकारे आजची ही पूजन मी केलेले आहे. आणि खरं तर जे मला बोरनान करायचं आहे ते मी सायंकाळच्या वेळेस करणार आहे. तर सायंकाळची वेळ होत आलेली होती, तर त्यावेळेस मी अशा प्रकारे धूप पेटवला होता आणि त्याच्यामध्ये तिळीचं म्हणजे तीळ टाकलेली आहे आणि सर्व घरामध्ये अशा प्रकारे धूर केला आणि त्याच्यानंतर मी बाहेर जाऊन तो अंगणात ठेवलेला आहे, म्हणजे मेन एंट्रीला ठेवलेला आहे. तर आपण अधूनमधून अशा प्रकारे सुद्धा आपल्या घरामध्ये धूप फिरवून त्या गोष्टी केल्या पाहिजे. सायंकाळच्या वेळेस मला बोरनान करायचं होतं, ते म्हणजे बाळकृष्ण भगवान यांचं. आणि बघा, एवढ्या संकटातून माझ्या मुलाला म्हणजे जीवदानच मिळालेले आहे म्हणून त्याचं आम्हाला ऑक्शन करायचं होतं. तर बऱ्याच जणांना असं वाटायचं की आम्ही त्याचंच बोरनान करतो आहे, पण नाही, खरं तर लहान बाळकृष्ण भगवान यांचं आम्ही बोरनान केलेलं आहे. म्हणून ही माझी पूर्वतयारी अशा पद्धतीने करून ठेवली. म्हणजे जे काही साहित्य लागणार आहे ते सर्व काही अशा प्रकारे जमवाजम केली आणि त्याकरताच मी आदल्या दिवशी मार्केटमध्ये गेली होती. आणि हे सगळं काही जे आहे तर ते आपण दानमध्ये सुद्धा देऊ शकतो. तर मी असंच बरंचसं काही करणार आहे. तर बघा, सुरुवातीला मी त्यांचं पूजन करून घेतलेलं आहे अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर जे काही साहित्य आपण यांच्या बाळकृष्ण भगवान यांच्या अंगावरून टाकणार आहे, म्हणजे बोरनान करणार आहोत, तर ते एकत्र न करता मी सेपरेटच टाकणार आहे. कारण काय, आपले बाळकृष्ण भगवान अगदी छोटे आणि नाजूक लहानसे बाळ आहे आणि त्यांच्या अंगावर आपण ज्यावेळेस हे सगळ्या काही वस्तू टाकू
तर आपल्याला सुद्धा त्या गोष्टींचं जजमेंट नसताना आपण वरून जर टाकल्यानंतर त्यांना इजा पोहोचू नये म्हणून मी हळूहळू अशा प्रकारे एक एक वस्तू टाकलेली आहे। परंतु काय व्हायचं, कधी कधी त्यांच्या डोक्यावरचा जो मुकुट आहे तो सुद्धा पडून जायचा, म्हणजे धक्का लागून जायचा। तर अशा प्रकारे आम्ही त्यांचं हे बोरनान केलेलं आहे आणि खरंच केलं पाहिजे, यामुळे सुद्धा आपल्या मुलाबाळांना त्यांचा आशीर्वाद मिळत असतो। तर बघा, आम्ही सगळ्यांनी मिळून अशा प्रकारे बाळकृष्ण भगवान यांचं बोरनान केलेलं आहे आणि आम्ही थीम जी ठेवली होती थोडी ब्लॅकच ठेवली आणि म्हटलं चला संक्रांतीच्या दिवशी आपल्याला बरंचसं काही करता आलं नाही, तर म्हटलं चला आपण आज असे त्यानिमित्ताने का असे ना आपण अशा प्रकारे पूजन वगैरे करून बाळकृष्ण भगवान यांचं बोरनान करूया आणि ऑक्शनसुद्धा माझ्या मुलाचं करूया। तर बघा, आम्ही सगळ्यांनी मिळून अशा प्रकारे त्याचं ऑक्शनसुद्धा केलेलं आहे। ऑक्शन वगैरे करून झालं आणि त्याच्यानंतर त्याचा मित्रसुद्धा आलेला होता त्यावेळेस। तर म्हटलं आता तो बऱ्याच वेळ थांबला आणि बऱ्याच दिवसानंतर ते भेटलेले होते। तर खरं तो त्याला लागल्यामुळे तो बघायला आला होता। तर म्हटलं चला आता तो आलेलाच आहे, तर आम्ही म्हटलं जेवण करून जा। तर आम्हाला दलिया बनवायचं होतं, पण म्हटलं थोडा आम्ही मेनू चेंज केला आणि म्हटलं चला आता आला आहे तर पावभाजी बनवूया। तर अशा प्रकारे पावभाजी बनवली आम्ही आणि थोडासा शिरा बनवलेला आहे प्रसादाकरिता। तर अशा प्रकारे आम्ही आजचा दिवस हा म्हणजे साजरा केलेला आहे। त्याच्यानंतर रात्री थोडंफार म्हटलं चला फिरून येऊ। तर बघा, रात्रीचं आमच्या चर्चगेटवरील जे मंदिर आहे ते किती सुंदर दिसतं ना। तर खरं या ठिकाणी हनुमानांचं आणि शिवभगवानांची पिंडीसुद्धा आहे आणि शनी महाराजांचं मंदिरसुद्धा आहे। तर तिन्ही मंदिरं असं एकत्र असं भव्य असं हे मोठं मंदिर आहे। अगदी त्याच्या शेजारी हॉस्पिटलसुद्धा आहे, ज्या ठिकाणी माझ्या मुलाला आम्ही ॲडमिट केलेलं होतं। तर म्हटलं चला शतपावली आपण चाललेलोच आहोत करायला, तर म्हटलं शूटिंग पण करून घेऊया। तर रात्रीचं सुद्धा म्हणजे आपण ज्यावेळेस बघतो ना तर खूप सुंदर वाटतं वातावरण। तर बघा, अगदी मनाला प्रसन्न करणारं वातावरण आहे या ठिकाणी सुद्धा। तर हे मंदिर दिसायला इतकं सुंदर झालेलं आहे ना, तर खूप तिथं गेल्यानंतर अगदी छान वाटतं। तर रात्रीचे आम्हाला 11 वाजले होते आणि त्यावेळेस आम्ही अशा प्रकारे फिरायला गेलो होतो आणि आजचा दिवस आहे तो म्हणजे रविवार आणि आज आहे 26 जानेवारी। प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना खूप खूप मनापूर्वक हार्दिक शुभेच्छा। तर म्हटलं चला आजचा आपण जो व्हिडिओ आहे म्हणजे जे मी आज पूजन केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवूया। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा।